तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. नांदेड दुर्घटनेवरून सरकारवर सडकून टीका होतीये, पण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं वेगळंच आहे. काय आहे हा सगळा विषय पहिल्या बातमीत जाणून घेऊया. IIT मुंबईने एका विद्यार्थ्याला चक्क 10,000चा दंड ठोठावला आहे. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर सरकारने छापे मारलेत. चीनकडून निधी घेतल्याच्या आरोपाची तपासणी सुरू आहे. जातीनिहाय जनगणनेद्वारे दलितांना हक्क मिळतील अशी आशा व्यक्त केली जाते. तर सिगरेटवरही आता बंदी येणार आहे. आमिर सिनेमासाठी जाणार आहे पाकिस्तानात आणि टीम इंडिया पोहोचली आहे सेमीफायनल्समध्ये. चर्चेतल्या बातमीत ऐकूया फडणवीस, पॉवर आणि सरकार याबद्दल. फडणवीसांच्या एका ताज्या वक्तव्याने हलकल्लोळ माजवला आहे. त्याविषयी अधिक ऐकूया चर्चेतल्या बातमीत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. नांदेड दुर्घटनेवरून सरकारवर टीका, पण मुख्यमंत्री म्हणतात औषध पुरवठा सुरळीत होता. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचे मृत्यू झाले आणि राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा हादरली. याआधी कळवा आणि घोटी येथील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. आरोग्य विभागाकडून वेळेवर औषधांची खरेदी होत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात औषधे, डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची कायमच कमतरता असते. त्याचा परिणाम अंतिमतः गरीब रुग्णावर होतो. नांदेडलाही तेच झालं. मात्र मुख्यमंत्री काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रुग्णालयात पुरेसा औषध साठा होता. 12 कोटी मंजूर केलेले होते. औषधांचा अतिरिक्त साठा होता. डॉक्टर आणि कर्मचारीही होते. मृतांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते. शिवाय अपघाताच्या केसेस होत्या. दगावलेल्यांमधील लहान मुलांचे वजन कमी होते. मात्र अहवाल आल्यावरच आपण सविस्तर बोलू, असेही शिंदेंनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 41 लोकांचा बळी गेला. त्यात नवजात बालकांची संख्या जास्त आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे हे सगळं घडत आहे. त्यामुळे या निष्पाप जीवांचा बळी सरकारनेच घेतला आहे. याला रुग्णालय न म्हणता स्मशानभूमी म्हणावे का? ठाण्यातील कळवा येथेही असाच प्रकार घडला होता. तो विभाग तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला, पण तिथेही चौकशी करू सांगितलं. त्याचं काहीच अजून झालेलं नाही. यावेळी आपण आरोग्य मंत्र्यांच्या कामाचा पंचनामा करणार आहोत, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. हसन मुश्रीफ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. हा नालायक सरकारचा नाकर्तेपणा असून केवळ बदल्या आणि टेंडरमध्ये 20% वसुली सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच डीनला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या दिल्ली भेटीचं कारण नांदेडची दुर्घटना आहे का, अशी चर्चा आहे. IIT मुंबईचा वादग्रस्त निर्णय. शाकाहार विषयक वेगळ्या बाकड्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याला 10,000चा दंड. IIT मुंबईने पुन्हा एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. यामुळे इथला शाकाहार आणि मांसाहार वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. कारण ज्या विद्यार्थ्याने संस्थेच्या या धोरणाविरोधात निषेध आंदोलन केलं, त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. IIT मुंबईच्या मेस काउन्सिलने 12, 13 आणि 14व्या हॉस्टेलमधील जेवणाच्या सामायिक ठिकाणची प्रत्येकी 6 टेबलं शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. काही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या या धोरणाला विरोध करताना निषेध आंदोलन सुरू केलं होतं. यानंतर हा वाद उफाळून आला होता. त्याची नंतर देशभरात उलटसुलट चर्चाही झाली. यानंतर संस्थेच्या एका समितीने या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली असताना असं आढळून आलं की काही विद्यार्थी मुद्दाम या संस्थेतील वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. त्यानंतर एका विद्यार्थ्यावर 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर इतर 2 विद्यार्थ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. सोमवारी हॉस्टेल मॅनेजरने संबंधित विद्यार्थ्याला ईमेलद्वारे कळवलं
की त्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम त्याच्या स्पेशल मेन्शन अकाउंट मधून म्हणजेच SMA मधून वजा केले जातील. या संदर्भात मेस काउन्सिलने विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठकही घेतली होती. दिल्लीत पत्रकारांच्या घरांवर छापे, चीनकडून निधी घेतल्याचा आरोप. मंगळवारी सकाळपासून दिल्ली पोलिसांनी न्यूज क्लिक या संकेतस्थळाच्या कार्यालयावर कारवाई केली. या संस्थेवर चीनकडून निधी स्वीकारल्याचा आरोप होता. संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केल्याचं वृत्त आहे. ऑगस्टमध्येच अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूज क्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. न्यूज पोर्टलला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबाद मध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तर जवळपास 38 कोटींचा निधी चीनकडून आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी धाड टाकलेल्यांमध्ये दिल्लीतील अनेक लेखक आणि पत्रकारांचा समावेश आहे. सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेणारे पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाशमींच्या घरी धाड टाकण्यात येत आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की न्यूज क्लिक त्या जागतिक नेटवर्कचा भाग आहे ज्याला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघमकडून निधी मिळतो. विशेष म्हणजे सिंघम हा चीनी मीडियासोबत जवळून काम करतो असं म्हटलं जातं. दरम्यान पत्रकारांवर अशा प्रकारे कारवाई करण्याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने या संदर्भात निषेध व्यक्त केला आहे. शिवाय त्याविषयीची पोस्टही समाज माध्यमांवर केली आहे. आता ऐकूया वेगवान घडामोडी. बिहारमधील जात जनगणनेच्या आकडेवारीवरून देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही यावर आपलं म्हणणं मांडलंय. त्यांनी बिहारच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात जातनिहाय जनगणना करण्याची गरज व्यक्त केली आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय जनगणना करेल तेव्हाच दलित आणि मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळतील. जातनिहाय जनगणनेमुळे काही पक्ष हे नक्कीच अस्वस्थ आहेत, परंतु बसपसाठी हे ओबीसींच्या संविधानिक हक्कांसाठीच्या दीर्घ संघर्षाचे पहिले पाऊल असल्याचं मायावती यांनी म्हटलंय. भारतात इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम या प्रकारात येणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर बंदी आहे. सोबतच हिट नॉट बर्न प्रॉडक्ट्स आणि ई हुक्का आणि अशाच प्रकारच्या इतर उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट ऍक्ट 2019 या कायद्यानुसार हे सांगण्यात आलंय. कायद्यामध्ये ई सिगरेटच्या वैयक्तिक वापराबद्दल कोणताही उल्लेख नाही. मात्र ई सिगरेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक, वितरण आणि जाहिरातींवर बंदी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सनी देओलच्या गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा तारा सिंग, सनी देओल आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे एकाच चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होत आहे. राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या लाहोर 1947 नावाच्या चित्रपटाची घोषणा केली असून त्यात ते सनी आणि आमिरला कास्ट करणार असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 23 धावांनी विजय मिळवला आणि भारताने पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला विजय देखील ठरलाय. उपांत्यपूर्व फेरीत जयस्वालने शतक पूर्ण केलं. तो आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. आता बातमी चर्चेतली. फडणवीस म्हणतात 3 पक्षांचं सरकार असलं तरी पॉवर भाजपचीच. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार महाराष्ट्रात आहे खरं, पण या तिघांमध्ये अधूनमधून कुरबुरी चालू असतात. मात्र आता या तिघांमध्ये वर्चस्व कोणाचं हे आता फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात 3 पक्षांचं आपलं सरकार आहे. आपल्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण लक्षात ठेवा, या सरकारमधला सर्वात मोठा घटक पक्ष आपण आहोत. भाजप आपल्या ध्येय धोरणांवरून तसूभरही बाजूला होणार नाही. फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आपणच मोठा भाऊ आहोत. मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं. त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. फडणवीसांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. भाजप बॉस आहेच. मंत्रिमंडळाचे निर्णय फडणवीस हेच घेत आहेत. मुख्यमंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणारे आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचा आता इकडे आवाजच बंद झालाय. दरम्यान भाजप आपल्या मित्रपक्षांशी याच पद्धतीने वागते, त्यात नवल ते काय, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.